नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुगलवरती आपण आपल्याला किती कॅलरीज खायची गरज आहे हे कसे शोधायचे. तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्च करण्याआधी या दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा. एक, BMI म्हणजेच बेसल मेटाबॉलिक रेट. यामध्ये आपल्याला आपल्या शरीराच्या अंतर्गत कार्यासाठी किती कॅलरीजची गरज आहे हे समजते, जसे की श्वासोच्छवास, पचन, ब्लड सर्क्युलेशन वगैरे. 2, TDEE म्हणजेच टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर. यामध्ये शारीरिक अंतर्गत कार्याबरोबर चालणे, बोलणे, काम करणे, व्यायाम करणे यासाठी किती कॅलरीज लागतात हे समजते. चला तर मग बघू की हे गुगलवर कसे सर्च करायचे. गुगलवरती जा आणि टाईप करा TDEE कॅल्क्युलेटर. तुम्हाला हवी त्या वेबसाईटवर क्लिक करा. त्यात तुमची विचारलेली माहिती भरा, जसे की वय, लिंग, उंची, वजन, तुमची ॲक्टिव्हिटी लेवल. त्यात आलेल्या कॅल्क्युलेशननुसार तुमचा TDEE किती आहे, म्हणजेच तुम्हाला दिवसभर किती कॅलरीजची गरज आहे हे समजेल. तेच वजन मेंटेन ठेवायचे असेल तर TDEE नुसारच कॅलरीज घ्या. परंतु जर वजन कमी करायचं असेल तर TDEE मधून किमान 200 कॅलरीज कमी करून तुमचा प्लॅन बनवा. लक्षात असू द्या, तुमचा नवीन प्लॅन हा तुमच्या BMI पेक्षा कमी नसावा. BMI किती आहे हे चेक करण्यासाठी सेम हीच पद्धत वापरा. अजून सविस्तर माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक केलेला व्हिडिओ नक्की बघा.